धारावी पुनर्विकासाबाबत सगळे जे गैरसमज आहेत ते या होलिका मातेमध्ये दहन होऊ दे आणि धारावीचा पुनर्विकास होऊ दे, हाच ध्यास आहे, हाच विकास आहे असं म्हणत धारावीत होळी साजरी केली जाते। कोळी बांधवांची ही होळी आणि स्वतः खासदार राहुल शेवाळे या होळीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेले आहेत। पालखीसुद्धा नाचवलेली आपण पाहतोय, मागे पालखी आहे धारावी पुनर्विकासाची, गणेशजीचा फोटो आहे आणि त्यासोबतच घर पण आहे। काय म्हणाल? धारावी कोळीवाड्याची पालखी आपल्याला आणि होली महोत्सव हा सगळा जुना आणि पारंपरिक आहे। 100 वर्षाची जुनी परंपरा आहे ह्या होळी महोत्सवाला आणि या होलिका मातेच्या चरणी आज आम्ही हीच प्रार्थना करणार आहोत समस्त धारावीकर वासियांच्या माध्यमातून धारावीचा पुनर्विकास व्हावा। धारावीकरांचं जे अंधारमय जीवन आहे त्या अंधारमय जीवनामध्ये विकासाच्या माध्यमातून प्रकाशमय त्यांचं जीवन व्हावं, हीच होली का मातेच्या चरणी आम्ही प्रार्थना करतोय। आणि त्यांच्या उद्या रंगपंचमी आणि त्या रंगपंचमीच्या दिवशी त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा रंग त्यांना मिळून दे आणि हे सर्व मिळून देण्याकरता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, हे स्वतः त्यांच्या आयुष्यात आनंदाचा रंग मिळवण्याकरता धारावीचा पुनर्विकास करत आहेत। ते देण्याकरता त्यांच्या आशीर्वाद आणि शक्ती, आशीर्वाद रूपी शक्ती त्यांच्या पाठीशी मिळेल। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। होलिका मातेला तुम्ही नमन केलंय, काही मागणं मागितलंय का होलिका मातेकडे? होलिका मातेकडे हेच मागणं मागितलं आहे की धारावीकरांचा जो पुनर्विकासाचा प्रकल्प आहे तो मार्गी लागून दे आणि त्यांचा पुनर्विकास होऊन धारावीकरांना एक हक्काचं घर मिळू दे आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचा रंग त्यांना मिळून दे, हेच मी होलिका मातेच्या चरणी प्रार्थना केली आहे। स्वार्थी राजकारणाचा नाश होऊ दे अशा पद्धतीच्या ज्या घोषणा आहेत त्यासुद्धा इथले लोक देताना पाहायला मिळतात। स्वार्थी राजकारण म्हणजे निश्चित रूप स्वार्थी जे राजकारण चालू आहे, धारावीचा प्रकल्प होऊ नये याकरता काही जण राजकारण खेळत आहेत आणि धारावीकरांमध्ये एक गैरसमजाचं वातावरण निर्माण करत आहे। तर अशा प्रवृत्तीचा नायनाट होऊन दे होलिका मातेच्या चरणी, ते पण आम्ही मागणी करतो आणि होलिका मातेच्या या दहनाच्या ह्याच्यात त्या सर्व प्रवृत्तींचा नायनाट होऊन दे। उद्या रंगपंचमी आहे, धुळवड आहे, आकाशात बरेच रंग उधळले जाणार आहेत। तुमचा आवडता रंग कोणता आणि महाराष्ट्रात येणाऱ्या लोकसभेमध्ये कोणता रंग सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळेल? आमचा आवडता रंग हिंदुत्वाचा रंग हा भगवा रंग आणि विकासाचा रंग, आणि आपल्याला माहिती आहे भगवा रंग हा विकासाचा रंग असतो, त्यामुळे हा विकासाचा रंग सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद मिळून दे हीच मी होलिका मातेच्या चरणी प्रार्थना करतो। दिगंबर नाईक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, अभिनेता आहेत आणि आपण पाहतोय कोळी बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। एक छोटंसं गाणं आहे, कारण कोकणातलं जे गाणं आहे ते अत्यंत फेमस आहे, त्यामुळे तुमच्याकडून गाणं ऐकायचं आहे। हा नक्कीच। आणि जनरल तुम्ही आता बघताय हे सगळे वेसावची लोक आहेत, धारावीचा कोळीवाडा आहे, होळी आणि कोळी यांचं एक वेगळं नातं आहे आणि ते तिथे उत्साह पण वेगळा बघायला मिळतो। योगायोग असा आहे की माझं लहानपण सगळं बाजूच्या माहीमच्या कोळीवाड्यात गेलं, त्यामुळे काय दुःख असतं ना, आपण जेव्हा चाळीत राहतो, पत्र्याच्या चाळीत राहतो, मग पाऊस येतो, मग आपण प्लास्टिक टाकतो, मग काही लोक डांबर टाकतात, ते दुःख मी भोगलेलं आहे आणि त्याच्यातनं धारावी मुक्त करण्याचं एक काय म्हणतो आपण शिवधनुष्य जे यांनी राहुल शेवाळे साहेब असतील यांनी उचललेलं आहे, त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि म्हणून मी इथे आलो आहे। हा म्हणजे असा काय कोणाचा गैरसमज नको। आणि जनरली कसा निसर्गाचा नियम असा आहे, तुम्ही रंग विचारलात ना, रंग कुठला? निसर्गाचा नियम हा फळ असतं ना, फळ तर हिरव्या गार असतं, पण त्या जेव्हा परिपक्व होता तेव्हा त्या भगव्या होता। प्रत्येक हिरव्याक एक ना एक दिवस भगव्या होऊचाच हो, निसर्गाचा नियम हा। तर त्यामुळे मी गारणं घालते, सगळ्यांनी मोठ्यानं होय महाराजा म्हणा। जय देव महाराजा, 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा। सालाबाद प्रमाणे आमच्या धारावीत हैसर जोरदार असो होळीचा उत्सव चालू आहे महाराजा। एका सगळे आमचे धारावीकर हैसर जमलेले आहेत महाराजा, त्यांच्या चेहऱ्यावरती उत्साह आणि नवचैतन्य दिसता महाराजा। तर केवळ आणि केवळ ह्या धारावीचा पुनर्विकास होता म्हणून दिसता महाराजा। आता जी आम्ही पालखी नाचवली त्या पालखीत 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पा आणि त्याच्याबरोबर एका घराची प्रतिकृती पण ठेवलेली होती महाराजा। तर प्रत्येक धारावीकराक तेवढाच प्रशस्त असा घर मिळाले महाराजा आणि आश्वासन लवकरात लवकर मिळाले महाराजा। ह्या पुनर्विकासाच्या आड जो जो कोण येतात त्याची बुद्धी बदलून
त्याका पुनर्विकासाच्या बाजून घेऊन ये महाराजा. जर समजा कोणाच्या मनात विरोध असतात, किलमिश असतात, तर तो होळीच्या ह्या आगीमध्ये जळून खाक होऊन दे महाराजा. आणि सगळेजण एकत्र येऊन फक्त आणि फक्त आमच्या ह्या धारावीचा पुनर्विकास होऊन परत एकदा मोदी सरकार आणि शिंदे सरकार येऊन त्याच्यात माझे हे जवळचे मित्र कॅबिनेट मिनिस्टर होऊन दे रे महाराजा. जर समजा कोण उभं तर आडवं कर, अडवलं तर उभं कर, वडाची साल पिंपळाक लाव, पिंपळाची साल वडाक लाव, त्याचे दात त्याच्या कशात घाल रे महाराजा. अंधार वेळाचा आणि 12-5चा गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर. असलेल्या नसलेल्या सगळ्या आमच्या धारावीकरांका, सगळ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या जनतेक सुखीटे आणि यांच्या मनात जी ही पालखी हिललेली आहे, म्हणजे जी विकासाची पालखी यांच्यानी खांद्यावर घेतली, हे यांचं स्वप्न पूर्ण होऊन ह्यांका कॅबिनेट मिनिस्टर कर रे महाराजा. कारण त्याच्यामुळे लवकरात लवकर पुनर्विकास होईत रे महाराजा. आमच्याशी बोलल्याबद्दल तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि होळीच्याही खूप खूप शुभेच्छा. तर आपण पाहतोय, आपण या ठिकाणी पोहोचलोय आणि राहुल शेवाळे यांच्यासाठी गाणं गाण्यात आलेलं आहे आणि म्हणण्यात आलं आहे की लवकरात लवकर ते खासदार होऊ दे, खासदारासोबत ते कॅबिनेट मंत्री होऊ दे. खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.